नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर एटीएम गुरु चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्पोकन इंग्लिश कोर्स मधला सेकंड. विद्यार्थ्यांनो, आजच्या सेशन मध्ये आपण लर्न करणार आहोत ऍडजेक्टिव्हचा वापर करून ॲमिजारचे वाक्य कसे बनवायचे, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ॲमिजारच्या वाक्यामध्ये जेव्हा ऍडजेक्टिव्ह वापरलं जातं, विशेषण वापरलं जातं, तेव्हा इंग्लिशमध्ये कसे वाक्य बनवायचे हे आपण आजच्या सेशन मध्ये शिकणार आहोत. ओके, एकदम डिटेलमध्ये सविस्तरपणे आपण लर्न करणार आहोत विद्यार्थ्यांना. ओके, चला आता विद्यार्थ्यांनो, सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी तुम्हाला माहिती. विद्यार्थ्यांनो, आपला स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू झालेला आहे, ज्याची ऍडमिशन करण्याची तारीख आहे 17 ऑगस्ट पासून बॅच सुरू होणार आहे. यासाठी कुठलीही तुम्हाला एज लिमिट नाहीये. कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स असणार, एकदम बेसिक पासून, म्हणजे त्याचं एकदम झिरो नॉलेज आहे इंग्लिश मधलं, त्याच्यासाठी आणि जसं ऍडव्हान्स आहे त्याच्यासाठी सर्वांसाठी ही बॅच असणार आहे. विद्यार्थ्यांनो, बॅच मध्ये काय असणार तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, इंग्रजीमध्ये संवाद कसं साधायचं हे आपण शिकणार आहोत. तसेच 5000 पेक्षा जास्त तुमची व्होकॅब्युलरी वर्ड या साधारणतः 3 महिन्याच्या कोर्समध्ये पूर्ण होतील तुमचे. ओके, कोर्सची फीस किती आहे? 499 फीस आहे. आणखी काय तर मास्टर इन इंग्लिश ग्रामर. बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्लिश ग्रामर कच्चं असतं, त्यासाठी इंग्लिश ग्रामर पक्क करून इंग्लिश कशी बोलायची हे सुद्धा आपण शिकणार आहोत. जवळपास 10,000 पेक्षा जास्त सेंटेन्सेस आपण या संपूर्ण कालावधीमध्ये आपण बनवणार आहोत आणि प्रॅक्टिस स्वरूपात असणार आहे, एकदम प्रॅक्टिस स्वरूपामध्ये. ओके, चला विद्यार्थ्यांनो, काय करायचं? बॅच घ्यायचं असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर तिथे स्पोकन इंग्लिश कोर्स दिसेल तुम्हाला. ओके, तर तो कोर्स परचेस करायचा आणि जर कोर्स परचेस करताना काही अडचणी आल्या तर या दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. ओके, चला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांना, आपण पहिल्या डे मध्ये हे प्रोनाउन आपण बघितले होते, तरी थोडंसं आपण रिवाइज करूया आणि आजच्या टॉपिक कडे नंतर वळूया. बघा विद्यार्थ्यांनो, आय म्हणजे मी, आय म्हणजे मी, ही म्हणजे तो सिंग्युलर आहे, शी म्हणजे ती एक वचन, इट म्हणजे ते, इटचा वापर कुणासाठी? वस्तू आणि प्राण्यासाठी एक वचन एका घटकासाठी वापरतात. यू म्हणजे तू आणि दुसरं यू म्हणजे तुम्ही, आहे की नाही? यूला मोस्टली तुम्ही असं गृहीत धरायचं. ओके, अनेक वचन म्हणून गृहीत धरू शकता. एक व्यक्ती असेल तर तू वापरा, अनेक असेल तर तुम्ही म्हणू शकता. देचा अर्थ होतो ते. दे कुणासाठी वापरायचं? अनेक लोक, अनेक वस्तू असतील, अनेक प्राणी असतील, दे वापरू शकता. ओके, हे अनेक वचन मध्ये येतं. पुढे आहे वी. वी म्हणजे आम्ही, आम्ही अनेक वचन मध्ये येतं. मग विद्यार्थ्यांनो, हे जे प्रोनाउन आहेत, प्रोनाउन म्हणजे काय? इट इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन. नावाच्या ऐवजी किंवा नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असं म्हणतात. समजा एक नाव आहे माझ्याकडे, रवी नाव आहे. या रवी नावाच्या ऐवजी मी म्हणतो ही, आहे की नाही? माझ्याकडे शरयू मुलीचं नाव आहे, त्या शरयू नावाच्या ऐवजी म्हणतो शी. कॅट, डॉग, आहे की नाही? फॉक्स असेल, हे प्राणी येतं, या प्राण्यांसाठी मी इट वापरेल. मी असं म्हणेल का तो कुत्रा आहे तर ही इज अ डॉग म्हणेल का? नाही, मी असं म्हणेल इट इज अ डॉग. मग हे सगळे प्रोनाउन तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांना. ओके, आता जाऊया विद्यार्थ्यांनो जोडीकडे. त्याची जोडी, कारण जोडी महत्वाची आहे. कुणासमोर ऍम, कुणासमोर इज, कुणासमोर आर, हे कळालं तर वाक्य बनवायला सोपं जाणार आहे. बघा, आय म्हणजे मी. बघा विद्यार्थ्यांनो, आय म्हणजे काय? मी, हो की नाही? आय म्हणजे मी, सिंग्युलर आहे. आयची जोडी ऍम असणार आहे विद्यार्थ्यांनो. परत बघा, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. इटचा वापर कुणासाठी? प्राण्यासाठी, निर्जीव वस्तूसाठी. तसेच सिंग्युलर नाउन आहेत आपल्याकडे, बॉय, रोहन, श्रुती, लॉयन, कॅट, टेबल, चेअर, सिंग्युलर घटक. मग जेव्हा एक घटक असेल तर त्याची जोडी घ्यायची इज. बघा, एक घटक असेल तर त्याची जोडी काय घ्यायची? इज घ्यायची आहे. बघा, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू तुम्ही, दे म्हणजे ते त्या ती. तसेच प्लुरल नाउन म्हणजे चिल्ड्रन एकापेक्षा जास्त मुलं, बॉईज एकापेक्षा जास्त मुलं, गर्ल्स एकापेक्षा जास्त मुली, पीपल एकापेक्षा जास्त लोक. म्हणजे हे जर सब्जेक्ट असतील प्लुरल वाले तर त्याच्या समोर तुम्हाला आर जोडायचा. परत एकदा लक्षात घ्या, आयची जोडी ही नेहमी ऍम असणार. ओके, ही, शी, इट सिंग्युलर नाउन असेल तर त्याची जोडी इज असणार. वी, यू, दे प्लुरल नाउन असेल तर त्याची जोडी आर असणार आहे. ओके, चला पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो. आता जोडी जोडल्यानंतर काय होतं बघा.
मी आयच्या समोर ऍम घेतले, अर्थ होतो आय एम, मी आहे. नाही, मी आहे. मला म्हणायचं मी क्लासमध्ये आहे, तर मी असं म्हणेल आय एम इन द क्लास. मी आनंदी आहे, मी असं म्हणेल आय एम हॅपी. मी दुःखी आहे, आय एम सॅड, असं वाक्य होईल. ओके, पुढे बघा, ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे. इटचा वापर कुणासाठी? प्राण्यासाठी, निर्जीव वस्तूसाठी इटचा वापरा. टेबल इज टेबल आहे, मी म्हणतो टेबल घाण आहे, मी असं म्हणेल टेबल इज डर्टी. टेबल सुंदर आहे, टेबल इज ब्युटिफुल, असं वाक्य होईल. अजय इज अजय आहे, वी आर आम्ही आहोत, यू आर तू आहेस, यू आर तुम्ही आहात, दे आर ते आहेत, पीपल आर लोक आहेत, चिल्ड्रन आर मुले आहेत. ही जोडी तुम्हाला कळाली पाहिजे, तर सेंटेन्स बनवताना तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, कालच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं ए किंवा यांचा वापर कशा पद्धतीने करायचा. आज थोडंस रिव्हिजन करूया आणि समोर जाऊया. बघा, ए किंवा यांचा उपयोग केव्हा करावा? एक वचनी सामान्य नामासमोर ए किंवा यांचा वापर करावा. एक वचनी सामान्य नामासमोर जेव्हा कधी तुम्हाला एक व्यक्ती, एक वस्तू, एक प्राणी, एक घटक दाखवायचं असेल, एक व्यक्ती, एक वस्तू, एक प्राणी, एक घटक, एक म्हणून सांगायचा आहे, तर त्याच्या समोर ए किंवा यांचा वापर करायचा. कालच्या सेशन मध्ये आपण बघितले होते ऑक्युपेशन सेंटेन्सेस, व्यवसाय. आता व्यवसाय एक आहेत ना, मग त्या व्यवसाय दर्शवण्यासाठी ए किंवा यांचा वापर करायचा. मी म्हणलं तो शिक्षक आहे, तर ही इज अ टीचर. मी म्हणलं ती नर्स आहे, शी इज अ नर्स. जर तुम्ही असं म्हणला ही इज टीचर, शी इज नर्स, तर वाक्य चुकले, वाक्य चुकतंय तुमचं. ही इज अ टीचर, अ वापरणं जरुरी आहे. अ टीचर एक व्यक्तीसाठी वापरले, तो एक शिक्षक आहे. है की नाही? ती डॉक्टर आहे, शी इज अ डॉक्टर. जर तुम्ही असं म्हणला शी इज डॉक्टर, तर वाक्य चुकलं. शी इज अ डॉक्टर वापरणं गरजेचं आहे. ओके, चला कळालं. नामाची सुरुवात स्वराच्या उच्चाराने होत असेल, ए ई आय ओ ने होत असेल, तर त्याच्या समोर ऍन वापरायचं. प्रश्न पडतो ना, सर ए कुठे वापरायचं, ऍन कुठे वापरायचं? तर ज्या नावाची, ज्या शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वराने, वॉवल्सने किंवा या स्वराच्या प्रोनाउन्सिएशनने, उच्चाराने होत असेल, तर त्याच्या समोर ऍन घ्यायचं. जसे की बघा, ई आय यू पैकी अॅनिमल ए ने सुरू व्हायला म्हणून घेतलं ऍन अॅनिमल. एलिफंट बघा, ई ने सुरू होते म्हणून ऍन एलिफंट. अम्ब्रेला बघा, यू ने सुरू होते ऍन अम्ब्रेला. अँट, मुंगी बघा, ऍन घेतलं. ओके, त्या पद्धतीचं. पुढे आहे नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल, म्हणजे कन्सोनंटने. हे ए ई आय ओ यू हे 5 सोडून इतर जे कॉन्सोनंट आहेत त्यांनी जर सुरुवात होत असेल आणि एक वस्तू दाखवायची असेल, अ वापरा. बघा, बी पासून होते अ बुक, एक पुस्तक. यम पासून होते अ वापरा, अ मॅन, एक माणूस. अ टीचर, एक शिक्षक. दुसरा रूल बघा, अनेक वचनी नामासमोर यांचा वापर करू नये. अनेक वचनी नामासमोर बघा, स्टुडंट्स यस लागला, अनेक वचन करायचं का? नाही. फार्मर्स एन वापरायचं का? नाही. टीचर्स एन वापरायचं का? नाही. क्लिअर? चला आता बघूया सेंटेन्सेस. कोणते सेंटेन्सेस? ऍडजेक्टिव्ह सेंटेन्सेस. आजच्या सेशन मध्ये आपल्याला फोकसच करायचा ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्हची पहिल्यांदा व्याख्या बघूया. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? तर एखाद्या नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मी म्हणतोय तो मुलगा आहे, पण विशेष माहिती काय? तर तो हुशार मुलगा आहे. ही इज अ क्लेवर बॉय, असं म्हणतोय. मी म्हणतोय ती सुंदर आहे, तर शी इज ब्युटिफुल, विशेष माहिती. शी इज गर्ल असं जर म्हणलं मी, पण कोण आहे? शी इज अ ब्युटिफुल गर्ल, विशेष माहिती सांगलं त्याबद्दल. मी म्हणलं टेबल आहे, पण टेबल कसं आहे? टेबल इज डर्टी, विशेष माहिती सांगलं. मग ज्या घटकाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो त्याला तुम्ही ऍडजेक्टिव्ह असं म्हणू शकता. मराठीमध्ये त्याला विशेषण असं म्हणायचं. विशेषण, लक्षात घ्या, विशेष, विशेष माहिती सांगणारा शब्द. मग रूल असं म्हणतो, विशेषणासमोर ए किंवा यांचा वापर करू नये. बघा, जे विशेष माहिती सांगणारे शब्द आहे त्याच्या समोर ए यांचा वापर करू नये विद्यार्थ्यांनो. बघा वाक्य, मी आनंदी आहे. असर्टिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस ऍडजेक्टिव्ह. काय घ्यायचं तुम्हाला वाक्य बनवताना? सब्जेक्ट शोधायचा, करता, क्रिया करणारा व्यक्ती.
मग त्या कर्त्यानुसार एम घ्यायचा आहे, सिंग्युलर असेल तर इज घ्यायचा, प्लुरल असेल तर आर घ्यायचा आणि नंतर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह घ्यायचा. बघा सब्जेक्ट म्हणजे कर्ता विद्यार्थ्यांनो, क्रिया करणारा व्यक्ती. मला सांगा सब्जेक्ट कोण आहे याच्यामध्ये? बघा इथे लिहितो मी तुमच्या लक्षात राहण्यासाठी. सब्जेक्ट म्हणजे कोण? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कोण? कर्ता. कर्त्याचं काम काय? तर तो क्रिया करणारा असतो. कोण असतो? क्रिया करणारा असतो, त्याला म्हणायचं सब्जेक्ट. आता विद्यार्थ्यांना वाक्य बघा, मी आनंदी आहे. सब्जेक्ट कोण झाला? मी साठी घेतोय आय, है का नाही? सब्जेक्ट मी साठी घेतोय आय. आयची जोडी एम गिव इज गिव आर, आहे साठी काय? एम. नंतर काय घ्यायचंय? ऍडजेक्टिव्ह. आनंदी, आनंदीसाठी इंग्लिश मध्ये शब्द हॅपी, आय एम हॅपी. मला सांगा याच्या समोर ए एन घेता येईल का? नाही. रूल म्हणतो विशेषणासमोर ए एन चा वापर करू नये. जर तुम्ही लिहिलं तर वाक्य चुकलं. ओके, पुढे बघा. तो दुःखी आहे. हा मुलगा बघा, याच्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला की बाबा हा दुःखी आहे. कसा आहे? दुःखी आहे. मला सांगा सब्जेक्ट ओळखायचा आहे. करता कोण आहे? सब्जेक्ट तो. मग तो साठी घेतोय ही, घेतला ही. हीची जोडी सांगा एम गिव इज गिव आर, मी घेतो इज, म्हणजे हा आहे पण कटला. आता मला घ्यायचा ऍडजेक्टिव्ह, दुःखीसाठी शब्द येतो सॅड. ही इज सॅड, तो दुःखी आहे, है की नाही? चलो पुढे. हा माणूस आहे बघा, कसा वाटतोय तो? श्रीमंत वाटतोय तुम्हाला. म्हणून बघा त्याचं नाव आहे मंथन, श्रीमंत आहे. सब्जेक्ट करता क्रिया करणारा व्यक्ती कोण आहे? मंथन. मग मी घेतोय मंथन, घेतला मंथन. ओके, एम गिव इज गिव आर, आहे साठी घेतो इज, इज. ऍडजेक्टिव्ह काय? श्रीमंत साठी रिच, मंथन इज रिच, झालं वाक्य. ओके, पुढे जाऊया. अजय प्रामाणिक आहे. हा मुलगा आहे बघा, स्माइल करतोय, असा हात ठेवतोय, तो प्रामाणिक आहे, खरं बोलतोय नेहमी. ही ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ, नेहमी सत्य बोलतोय. सब्जेक्ट करता क्रिया करणारा कोण आहे? अजय. चला घेतोय मी अजय, घेतलं. एम गिव इज गिव आर, अजय एक आहे, मग एक असल्यावर इज. उरला शब्द प्रामाणिक. प्रामाणिकला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? ऑनेस्ट म्हणायचं. काय म्हणायचं? ऑनेस्ट, HONEST. याचं प्रोनाउन्सिएशन हॉनेस्ट नाही म्हणायचं, ऑनेस्ट म्हणायचं. मंथन किंवा काय आहे? अजय, अजय इज ऑनेस्ट. वाक्य वाढवायचं तुम्ही वाढवू शकता. अजय इज अ ऑनेस्ट अँड ऑनेस्ट बॉय इन आवर क्लास. आमच्या वर्गामधला प्रामाणिक मुलगा आहे. आता तुम्ही म्हणसाल सर याच्या समोर अँड कसं वापरलं? पुढे आपण बघूया कसं वापरलं. नुसतं ऍडजेक्टिव्ह आलं, एक ऍडजेक्टिव्ह आलं तर एन वापरायचं नाही, पण पुढे त्याला जोडून आलं तर वापरू शकता. कसं आपण घेणार आहोत पुढे. ओके, ते उद्धट आहेत. हे मुलं आहेत. सब्जेक्ट क्रिया करणारे कोण? ते. सब्जेक्ट ते अनेक आहेत. मग मला सांगा ते साठी इंग्लिश मध्ये शब्द येतो दे. घेतला दे. देची जोडी एम गिव इज गिव आर, मी घेतोय आर. कटला, उरलाय उद्धट. उद्धटला इंग्लिश मध्ये म्हणायचं रूड, दे आर रूड, झालं वाक्य. दे आर रूड. दिसलंय तुम्हाला काय? चहा आहे. चहा कसा आहे? गरम आहे. चहा कसा आहे? गरम आहे. सब्जेक्ट कोण आहे विद्यार्थ्यांनो? टी. घेतला टी. एम गिव इज गिव आर, आहे साठी इज आणि गरम साठी हॉट. क्लासमध्ये आपण वाक्य तुमच्याकडून करून घेतो आणि मग शेवटीला आन्सर मी सांगतच असतो. सगळे मी सांगतो असं नाही. ओके, म्हणजे सगळे तर म्हणजे पहिल्यांदा करायला देतो आणि तुमचं करणं झाल्यानंतर आन्सर तर मी 100% सांगतच असतो. पण प्रॅक्टिस सुद्धा तुमची महत्वाची, ओरली सुद्धा प्रॅक्टिस करायची. ओके, चला. टी इज हॉट, पाणी थंड आहे. बघा पाणी, ग्लास आहे, ग्लासमध्ये बर्फ आहे, पहा जसं म्हणता. ठीक आहे ना? तुम्ही काय म्हणता? वॉटर इज कोल्ड, पाणी थंड आहे. आय कांट टच इट, मी त्याला स्पर्श करू शकत नाही. सब्जेक्ट कोण आहे? पाण्यासाठी वॉटर. घेतला वॉटर. ओके, इज घ्यायचं, वॉटर इज. थंड साठी कोल्ड, वॉटर इज कोल्ड, आहे की नाही? पुढे बघा. मदन आणि रोहन आळशी आहेत. याचं नाव आहे मदन, याचं नाव आहे रोहन. हे दोघं कोण आहेत? तर आळशी आहेत. मला सांगा सब्जेक्ट कोण आहे? तर क्रिया करणारे कोण आहेत? मदन आणि रोहन. हे सब्जेक्ट आहे तुमचे, हे सब्जेक्ट आहेत विद्यार्थ्यांना. मग घेऊ का मी सब्जेक्ट? घेतोय. मदन अँड रोहन,
जे नावं असतात ना विद्यार्थ्यांनो, ते कॅपिटल मध्येच पहिलं अक्षर लिहायचं, का तर ते विशेष नाम असतात, प्रॉपर नाउन असतात. ओके, विशेष नाम, विशेषण आणि विशेष नाम मध्ये फरक आहे. ओके, हे विशेष नाम येतं. मदन अँड रोहन. मला सांगा आता हे दोघं येतं, मग दोघं असल्यावर ऍम घेऊ इज घेऊ कार. नुसतं मदन आलं असतं तर मी इज घेतलं असतं, पण मदन आणि रोहन दोघं आहेत, दोघं अनेक वचनी झाले, अनेक वचनी झाल्यामुळे आर. मग मदन अँड रोहन आर कसे येतं, आळशी, आळशीला लेझी. मदन अँड रोहन आर लेझी, आहे की नाही? मदन अँड रोहन आर लेझी. झालं. चलो पुढे बघा. आंबा आणि सफरचंद गोड आहे. बघा, हा आंबा आहे आणि हा सफरचंद आहे. तुमच्या समोर दोन्ही ठेवले आणि विचारलं याची चव काय सांग मला, आहे की नाही? आंबा आणि सफरचंद गोड आहेत. बघा, सब्जेक्ट कोण, मँगो, घेतला मँगो. ओके, मँगो अँड ऍपल, मँगो अँड ऍपल दोन येतं, दोन असल्यामुळे ऍम घेऊ इज घेऊ आर, मी घेतोय आर. आर ऍडजेक्टिव्ह काय, गोड, गोड साठी शब्द स्वीट. मँगो अँड ऍपल आर स्वीट, दोन्ही कसे येतं, गोड येतं. ओके, चला आता हे वाक्य तुम्हाला करण्यासाठी, ओके, व्हिडिओला पॉज करायचं, व्हिडिओला पॉज केल्यानंतर थोडासा वेळ लिहिण्यासाठी घ्यायचा. लिहिणं झालं की मग मी तुम्हाला आन्सर तर सांगणारच आहे. ओके, चला बघूया आपण काय काय आन्सर होतात. पहिलं वाक्य विद्यार्थ्यांना आपल्याकडे, मी हुशार आहे. फॉर्म्युला तर पाठ ठेवायचा, फॉर्म्युला काही वाक्य बनवण्यासाठी पाठ ठेवायचा. एकदा वाक्याची प्रॅक्टिस झाली की माइंड मध्ये बसतो. सब्जेक्ट प्लस ऍमिजार प्लस ऍडजेक्टिव्ह. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट नुसार ऍम इज आर जोडीनुसार घ्यायचा, मग घ्यायचा ऍडजेक्टिव्ह. मी हुशार, मी साठी सांगा सब्जेक्ट आय, आयची जोडी ऍम, हुशार साठी क्लेवर. सांगा मी साठी काय, आय, घेतला आय, आयची जोडी ऍम, हुशार साठी शब्द क्लेवर, आय एम क्लेवर. झालं वाक्य, आय एम क्लेवर. ओके, पुढे आहे रिया सुंदर आहे, है की नाही? रिया सुंदर आहे. सब्जेक्ट कोण आहे, क्रिया करणारी रिया, घेतोय मी रिया, घेतलं. ओके, ऍम घेऊ इज घेऊ आर, मी घेतोय एक असल्यामुळे इज. सुंदर साठी शब्द काय, ब्युटिफुल. सुंदर साठी शब्द काय विद्यार्थ्यांनो, ब्युटिफुल शब्द. ऍडजेक्टिव्ह म्हणून ए आर घेतलं का, नाही. पुढे बघा, माझं घर मोठं आहे. सब्जेक्ट, करता, क्रिया करणारा व्यक्ती. कोण आहे माझं घर, मग माझं घरला घेतोय विद्यार्थ्यांनो माय हाऊस. माय हाऊस, किती आहेत घर, एक, एक. मग माय हाऊस इज, आणि मोठं साठी शब्द येतो बिग, माय हाऊस इज बिग. झालं वाक्य. पुढे बघा, विजय आणि सुजय, सुजय म्हणायचा होता, सुजी झालं. विजय आणि सुजय गरीब आहेत. सब्जेक्ट कोण आहे, विजय अँड सुजय. घ्या, विजय अँड सुजय. बघा दोघ आहेत, दोघं असल्यामुळे काय घ्यायचं जोडी, ऍम गिव इज गिव आर, मी घेतोय आर. आणि गरीब साठी शब्द काय, पुअर. श्रीमंत असतील तर मी म्हणेल रिच, है की नाही? विजय अँड सुजय आर रिच असं म्हणेल. टेबल आणि पंखा अस्वच्छ आहेत. टेबल आणि पंखा अस्वच्छ आहेत, मी घेतोय टेबल. ओके, टेबल अँड फॅन. ओके, दोघं येतं, मग काय घ्यायचे आर. कसे आहेत, अस्वच्छ, अस्वच्छला शब्द डर्टी. टेबल अँड फॅन आर डर्टी. ओके, मांजर लहान आहे. बघा विद्यार्थ्यांनो, मांजर लहान आहे, मी घेतोय कॅट. कॅट नंतर एक असल्यामुळे इज, आणि लहान असल्यामुळे स्मॉल. कॅट इज स्मॉल. झालं वाक्य, कॅट इज स्मॉल. ओके, चला आता हे वाक्य तुमच्यासाठी, ओके, करण्यासाठी आता मी ओरली सांगतोय. अजय आणि विजय बलवान आहेत. माइंड मध्ये फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस ऍमिजार प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट अजय, अजय आणि विजय बलवान आहेत. अजय अँड विजय झाला सब्जेक्ट. दोघं अनेक असल्यामुळे ऍम घेऊ इज घेऊ आर, आर. अजय अँड विजय आर कसे येतं, बलवान, बलवानसाठी स्ट्रॉंग. अजय अँड विजय आर स्ट्रॉंग असं वाक्य झालं. आई आनंदी आहे. आई आनंदी, सब्जेक्ट कोण, आई, आईसाठी मदर. एक असल्यामुळे इज, आनंदीला हॅपी, मदर इज हॅपी. गाव स्वच्छ आहे.
गावामध्ये एंट्री केली तुम्ही आणि बघतायत गाव स्वच्छ आहे, काहीही घाण नाही. मग सब्जेक्ट गाव, गावला इंग्लिशमध्ये विलेज, विलेज एक आहे, विलेज इज स्वच्छ, क्लीन, विलेज इज क्लीन. ती माझी मोठी बहीण आहे. सब्जेक्ट कोण आहे? ती. ती साठी काय विद्यार्थ्यांनो? शी. बघा शी, शीची जोडी काय? इज. इज कोण आहे? माझी मोठी बहीण. माझीला माय, मोठीसाठी शब्द येतो एल्डर आणि बहीणला येतो सिस्टर. शी इज माय एल्डर सिस्टर. छोटी असेल तर यंगर म्हणायचं, लहान असेल ना तर त्याला यंगर म्हणायचं, मोठीला एल्डर. चला आता पुढचा एक तर रूल कळाला, विशेषणासमोर ए एन वापरायचं नाही. नाही. आता रूल काय म्हणतो? अनेक वचनी नामासमोर व विशेष नामासमोर ए एन चा वापर करू नये. बघा, अनेक वचनी नामासमोर व विशेष नामासमोर ए एन चा वापर करू नये. पण जर विशेषणासमोर जर एखादं नाम असेल आणि जर ते त्या नामासाठी वापरलं असेल तर तेथे वापर करू शकता. कुठे? विशेषणासाठी बरं का फक्त. समजा विद्यार्थ्यांनो मी एक वाक्य घेतोय, मी असं म्हणतोय ती आळशी आहे, शी इज लेझी, आणि इथंच वाक्य संपलं. इथंच वाक्य संपलं. तर हे ऍडजेक्टिव्ह झालं, याच्यामुळे ए एन वापरलं नाही. पण मी असं म्हणतोय ती आळशी मुलगी आहे, तर शी इज अ लेझी गर्ल. तर मला सांगा अ कुणासाठी आलंय? या गर्लसाठी. बघा, पण जर विशेष नामासमोर जर एखादं नाम असेल, हे विशेष नाम आहे, त्याच्या समोर एखादं नाव आहे, नाव कुणाचं? गर्लचं, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही वापरू शकता, तेथे वापरू शकता अपवाद. कळालं? शी इज लेझी, ती आळशी आहे. परंतु मी काय म्हणतोय? शी इज अ लेझी गर्ल. अ कुणासाठी आले? गर्लसाठी आले. ती एक आळशी मुलगी आहे. याच पॅटर्नचं विद्यार्थ्यांना एक वाक्य सांगतोय, मी असं म्हणतोय आंबा गोड आहे, आंबा गोड आहे. मग मी असं म्हणतोय मँगो इज स्वीट, मँगो इज स्वीट. इथंच वाक्य संपलं. संपलं ना, पुढं काय का नाही? मग मँगो इज स्वीट. आता मी असं म्हणतोय मँगो इज अ स्वीट फ्रूट. नाव काय? फ्रूट आहे, फळ. कॉमन नाउन आहे ना, कॉमन नाउन. सामान्य नाम असेल तर यानं वापरू शकता. तसंच बघा, मँगो इज स्वीट, आंबा गोड आहे. पण मी असं म्हणतोय मँगो इज अ स्वीट फ्रूट, आंबा गोड फळ आहे असं दिलंय, तेव्हा हे वाक्य बरोबर. ओके. आता बघा विद्यार्थ्यांनो, थोडस डिटेलमध्ये केलं. मी विद्यार्थी आहे, कसं म्हणणार? आय एम अ स्टुडंट. एक विद्यार्थी म्हणून अ घेतलं, एक सांगत असताना. मी म्हणतोय तो विद्यार्थी आहे, काय होईल वाक्य? ही इज अ स्टुडंट. मी म्हणतोय ती विद्यार्थिनी आहे, शी इज अ स्टुडंट. एक आहे, अ वापरला. आम्ही विद्यार्थी आहोत, आम्हीसाठी वी, वीची जोडी आर. विद्यार्थी अनेक आहोत म्हणून स्टुडंट्स. रूल म्हणतो अनेक वचनासमोर ए एन वापरू नका, म्हणून घेतलं वी आर स्टुडंट्स. अ स्टुडंट्स घेतलं का? नाही. जर तुम्ही तसं लिहिलं तर वाक्य चुकलं. बरेच मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तर कॉमन एररचा प्रश्न विचारतात, वाक्यामध्ये असणारी चूक ओळखा. मग तेव्हा माइंड मध्ये लक्षात ठेवायचे, हा अमर सरांनी एकदा सांगितलं होतं आम्हाला की जेव्हा अनेक वचन शब्द असेल त्याच्या समोर ए एन वापरायचा नाही. मग स्टुडंट्स अनेक आहेत, वी नुसार वाक्य बरोबर आहे, म्हणून इथं ए एन वापरायला नाही पाहिजे. तू विद्यार्थी आहेस, मी म्हणतोय तू विद्यार्थी आहेस, एकट्यासाठी म्हणतोय, मग यू आर अ स्टुडंट. एक आहे म्हणून अ वापरला. मी आता म्हणतोय तुम्ही विद्यार्थी आहात, यू आर स्टुडंट्स. आता क्लासमध्ये खूप सारे विद्यार्थी, मी असं म्हणतोय तुम्ही माझे विद्यार्थी आहात, अनेक, म्हणून इथे स्टुडंट्स ए एन वापरला नाही. ते विद्यार्थी आहेत, दे आर स्टुडंट्स. ओके. गुलाब सुंदर आहे, रोज इज ब्युटिफुल. बघा वाक्य विद्यार्थ्यांनो, गुलाब सुंदर आहे, रोज इज ब्युटिफुल. पण मी आता वाक्यामध्ये ऍड करतोय गुलाब सुंदर फुल आहे, तर रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर. अ कुणासाठी आलंय? फ्लावर साठी आलंय. क्लिअर झाला कन्सेप्ट? ओके. परत एकदा बघा, जेव्हा एक सांगायचं असेल ए चा वापर करा. स्टुडंट्स अनेक वचन आहेत, ए एन वापरायचा का? नाही. ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, विशेषणासमोर ए एन वापरायचा का? नाही. पण विशेषणामासमोर जर एखादं नाव आलं तर वापरू शकता. ओके.
बघा मायनर मायनर मिस्टेक होतात बोलत असताना तुमच्या, त्यामुळे महत्वाचं आहे. ओके, वाक्य सोपं येतं पण महत्वाचा कन्सेप्ट आहे. बघा तो नशीबवान आहे, मला सांगा सब्जेक्ट तो साठी घेतो ही एकटा असल्यामुळे मी घेतो इज. नशीबवान साठी शब्द काय लकी. सोपं आहे. आता मी म्हणतोय तो नशीबवान मुलगा आहे, तर बघा तो साठी ही घेतोय, हीची जोडी इज घेतोय, कोण आहे नशीबवान मुलगा, तर अ लकी बॉय. ही इज अ लकी बॉय, झालं वाक्य. ओके, पुढे बघा तो खोडकर आहे, मला सांगा तो साठी घेतोय मी ही, सब्जेक्ट झाला त्याची जोडी काय घेऊ इज. खोडकर साठी शब्द आहे नॉटी, ही इज नॉटी. किंवा मिस चिवस हा सुद्धा शब्द वापरतात. तो खोडकर मुलगा आहे, तो साठी हीची जोडी इज, खोडकर मुलगा आहे, ही इज अ नॉटी बॉय. ही इज अ नॉटी बॉय. अ कुणासाठी वापरलाय, बॉय साठी वापरलाय, झालं वाक्य. सोपं आहे. आता ही वाक्य तुमच्यासाठी करण्यासाठी विद्यार्थ्यांना बघा, व्हिडिओला पॉज करू शकता आणि वाक्य लिहू शकता, आहे की नाही. आपला क्लास जो असतो लाईव्ह क्लास तो साधारणतः 1 तासाचा असतो. ओके, पूर्ण आपण व्यवस्थित डिटेल मध्ये त्याच्यामध्ये प्रॅक्टिस घेतो. ओके, बघा आता मी म्हणतोय तो एक हुशार मुलगा आहे, बघा सब्जेक्ट झाला तो साठी घेतोय ही, घेतला सब्जेक्ट, हीची जोडी इज. बघा तो कटला, आहे साठी इज केटला, आता उरलाय एक हुशार मुलगा. एक साठी शब्द काय अ, हुशार साठी शब्द काय क्लेवर, मुलासाठी शब्द काय बॉय. वाक्य झालं ही इज अ क्लेवर बॉय इन आवर क्लास. तो आमच्या वर्गातील हुशार मुलगा आहे. ओके, ती एक सुंदर मुलगी आहे, बघा मुलांनो ती साठी घेतोय शी, घेतला शीची जोडी आहे साठी काय घ्यायचं इज. कोण आहे ती, एक सुंदर मुलगी आहे, एक सुंदर मुलगी आहे, मग एक साठी अ, सुंदर साठी येतो ब्युटिफुल. शी इज अ ब्युटिफुल गर्ल, झालं वाक्य. पुढे बघा तो एक गरीब शेतकरी आहे, मला सांगा तो साठी घेतोय मी हीची जोडी इज, घेतली जोडी, आता एक गरीब शेतकरी. मला सांगा एक साठी शब्द काय अ, गरीब साठी शब्द काय पुअर, आणि शेतकरीसाठी शब्द आहे फार्मर. ही इज अ पुअर फार्मर इन इंडिया, भारतामधला तो गरीब शेतकरी आहे. ती एक दयाळू शिक्षिका आहे. बऱ्याच वेळा काय होतं विद्यार्थ्यांनो, बोलत असताना आपण एक हा शब्द वापरत नाही, ती शिक्षिका आहे, तो शेतकरी आहे, इथून समजून घ्यायचं असतं, समोर एक असेल तर मग अ वापरायचं. ही इज अ पुअर फार्मर, आहे की नाही, त्या प्रकारचं. ती एक दयाळू शिक्षिका आहे, मग मी असं म्हणतोय शी इज अ, दयाळूसाठी शब्द काइंड, शी इज अ काइंड, आणि शिक्षिकाला काइंड, शी इज अ काइंड टीचर, असं वाक्य होईल, हो की नाही. पुढे बघा ती एक लहान मांजर आहे, बघा आता मांजर वापरली, मांजर नाही की नाही, मग ते साठी मला सांगा दे वापरेल का, नाही, मी एक सांगतोय, अनेक असेल तर दे वापरू शकता, पण एक आहे म्हणून मी इट वापरतोय. मग ते साठी इटची जोडी इज, बघा आहे साठी एक लहान मांजर, मग मी असं इट इज अ स्मॉल कॅट, इट इज अ स्मॉल कॅट इन आवर कॉलनी, आमच्या कॉलनीतली ती लहान मांजर आहे. तो एक बलवान खेळाडू आहे, मला सांगा तो साठी काय घेतो हीची जोडी इज, बलवान साठी स्ट्रॉंग एक आहे, मग ही इज अ स्ट्रॉंग प्लेयर, झालं वाक्य. ही इज अ स्ट्रॉंग प्लेयर इन आवर स्कूल, आमच्या शाळेतला तो बलवान खेळाडू आहे. ती एक आनंदी स्त्री आहे, मला सांगा ती साठी घेतोय शीची जोडी घेतोय इज, कोण आहे, शी इज अ हॅपी, शी इज अ हॅपी, स्त्रीसाठी वुमन, झालं वाक्य. पुढे बघा तो एक प्रामाणिक माणूस आहे, बघा विद्यार्थ्यांनो तो साठी हीची जोडी इज, ही इज ॲन ऑनेस्ट मॅन, ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. आता बघा विद्यार्थ्यांनो हे यच आहे ना, याचा प्रोनाउन्सिएशन अ प्रमाणे होते, अ, आणि अ कोण आहे विद्यार्थ्यांनो, स्वर आहे,
स्वर आहे, स्वर असल्यामुळे त्याच्यासमोर अँड वापरायचा. म्हणजे असा शब्द ज्याचा उच्चार मराठीतल्या स्वराप्रमाणे येत असेल त्याच्यासमोर अँड वापरायचा. हॉनेस्ट नाही म्हणत, ऑनेस्ट म्हणतो आपण. ओके, म्हणून ही इज अन ऑनेस्ट मॅन. ओके, चला विद्यार्थ्यांनो, हा होता आपला डेमोचा लेक्चर. थोडक्यात माहिती सांगतो परत एकदा. आपली स्पोकन इंग्लिश कोर्सची बॅच सुरुवात होणार आहे दिनांक 17 ऑगस्ट पासून. बेसिक टू ऍडव्हान्स, एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण जाणार आहोत. काय काय असणार तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, इंग्लिशमध्ये संवाद कसं साधायचं हे आपण शिकणार. 5,000 पेक्षा जास्त व्होकॅब्युलरी वर्ड या क्लासमधून आपण लर्न करणार आहोत. मास्टर इन इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामरचे बेसिक कन्सेप्ट लर्न करणार आहोत, जेणेकरून एकही मिस्टेक तुमची बोलताना तसेच लिहिताना रायटिंग मध्ये होणार नाही. 10,000 प्लस सेंटेन्स प्रॅक्टिस, 10,000 पेक्षा जास्त इंग्लिश सेंटेन्सची प्रॅक्टिस होणार आहे. ग्रुप डिस्कशन कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहोत आपण, आहे की नाही. तर विद्यार्थ्यांनी या कोर्सची फीस किती आहे तर 499 रुपयाची फीस आहे. काय करायचं जॉईन करण्यासाठी, एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप डाउनलोड करायचं. ऍप डाउनलोड करत असताना किंवा बॅच घेत असताना काही अडचणी आल्या त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ओके, चला येथेच थांबतो मी. थँक्यू, बाय, टेक केअर.